नमस्कार मित्रांनो. तुम्हाला कधी असं वाटलं का की सकाळ उघडली आणि मनात एकच विचार येतोय, हा आजचा संपूर्ण दिवस कसा काढणार? आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात 10-10, 12-12 तास झटायचं आहे. एखादी जुन्या नात्याची किंवा मैत्रीची आठवण जागे करून दुःख येत आहे, किंवा पैशाची काळजी लागली आहे. कारण मी तर हल्ली रोज असंच काहीतरी अनुभवतोय. नमस्कार मित्रांनो, मी विजय बोलतोय आणि आज मी तुम्हाला एक छोटी फिलॉसॉफी सांगणार आहे, जी मला आणि आशा आहे तुम्हाला पण रोजच्या या तुफानात शांतता देईल. ही फिलॉसॉफी इतकी सोपी व रिलेटेबल आहे की ती ऐकताच तुम्हाला म्हणावं वाटेल, अरे हे तर माझंच आहे. तर तयार आहात? चला सुरुवात करूया. मित्रांनो, ही फिलॉसॉफी आहे, हा क्षणही जाईल. हो, फक्त इतकीच. मी पहिल्यांदा ही ऐकली होती जेव्हा मी स्वतःच्या एका कठीण काळात होतो. हल्ली माझ्या औषधीच्या दुकानात एकटेच झटतो 12 तास उभे राहून, आणि मनात विचार येतो, कधी सुधारेल हे जीवन. एकदा तर मी रात्री दुकान बंद करून घरी गेलो आणि डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. तेव्हा एक जुनं पुस्तक उघडलं आणि त्यात ही एक ओळ आली, धिस टू शाल पास. म्हणजेच मराठीत, हा काळही जाईल. तुम्हाला कधी असं झालंय का? एखादी नोकरी गेली, मैत्री तुटली, नाती तुटली किंवा आरोग्याची काळजी लागली. आपण सगळे बऱ्यापैकी सारखेच आहोत ना? मी सांगतो, या फिलॉसॉफीने मला त्या रात्री शांत केले. का? कारण ती सांगते, जीवन एक नदीसारखं आहे. दुःख येतं, खुशी येते, पण काहीच कायम राहत नाही. बरं, मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खरी गोष्ट सांगतो. साधारण एका दशकापासून मी एका खास व्यक्तीची खूप मदत केली. त्याला जग समजावलं, शिकवलं, हात धरून चालवलं. मी नेहमी आपण दोघे एकत्र मोठे होऊ असं म्हणायचो. तो कालांतराने हुशार झाला, बाहेरचं जग समजलं, पण नंतर त्याने स्वतंत्र ओळख बनवायची इच्छा दाखवली, जिथे मी कुठेही नव्हतो. मी नेहमी त्याला विश्वासात घेऊन, कल्पना देऊन पुढे चालायचो. अपेक्षा ही होती की तोही माझ्याबद्दल आपुलकी ठेवेल, आपण म्हणून विचार करेल. पण एक दिवस त्याने लपाछुपी करून स्वतःचं चॅनल सुरू केलं. काही ठराविक सबस्क्रायबर झाल्यावर मला सांगितलं, बघा मी किती मोठा झालो. मला एवढीच अपेक्षा होती की तो म्हणेल, तुम्ही मला किती मदत केलीस, हे यश आपलं आहे. पण त्याऐवजी काही दिवसातच, तुम्ही माझ्या प्रगतीवर जळता, असं ओघाने बोलणं सुरू झालं. त्यातून माझ्या मनात नकळतच भीती आली. तो मोठा झाला तर मी मागे राहील का? मला तो व्यक्ती कमी लेखणार का? पण मग मी स्वतःला विचारलं, विजय, तू जे दिलंस ते खरं होतं. त्याच्या आयुष्यात तुझाही वाटा आहे आणि हा क्षणही जाईल, हे वाक्य आठवलं. मी ती भीती सोडली. आज मी त्यांच्या प्रगतीबद्दल खरंच आनंदी आहे. कारण मी जे केलं ते प्रेमाने केलं आणि माझीही वाटचाल चालूच आहे. मित्र, आपण सगळ्यांना असं वाटतं ना, जर हे दुःख कायम राहील तर. पण नाही मित्रांनो, ही फिलॉसॉफी प्रॅक्टिकलच आहे. कारण ती रोज कशी वापरावी ते सांगते. त्यात काही टिप्सही दिलेल्या आहेत. त्यातील 2 महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगतो. पहिली टिप, रोज सकाळी उठून डायरीत लिहा, हा आजचा त्रास उद्या जाईल. मी हे रोज करतो हल्ली आणि दुकानातील थकवा अचानक गायब होऊन जातो. दुसरी टिप, लांब श्वास घ्या आणि म्हणा, हा क्षणही जाईल. हे इतकं सोपं आहे मित्रांनो, की तुम्ही आजच ट्राय करून बघू शकता. कदाचित तुम्हालाही असं वाटू शकतं, याने काय होईल, पण करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. मी करतो आणि तुम्ही पण कराल याची मला खात्री आहे. ही फिलॉसॉफी मित्र मला शिकवते की दुःखातही आशा आहे, कारण बदल हाच जीवन आहे. आणि हे तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात हा विचार कधी मदत करतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा, मी वाचून उत्तर देईन. मित्रांनो, ही छोटी फिलॉसॉफी, हा क्षणही जाईल, मला रोज शक्ती देते आणि आशा आहे तुम्हाला पण देईल. जर ही फिलॉसॉफी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओत आणखी अशा प्रॅक्टिकल फिलॉसॉफीज मिळतील. कमेंटमध्ये सांगा, तुमच्या आयुष्यात हा क्षणही जाईल कधी खरं ठरलंय का? मी विजय तुमच्या सोबत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. नमस्कार.